आजचा हा सोहळा केवळ एक कार्यक्रम नाही, तर तो एक ज्ञानाचा यज्ञ आहे. गेली 35 वर्ष अविरतपणे आपल्या कष्टाच्या कमाईतील एक एक कण बाजूला काढून लांजा, राजापूर, संगमेश्वर तालुक्यातील ग्रामीण भागातील गोरगरीब मुलांच्या हातामध्ये शैक्षणिक साहित्याची शक्ती देणाऱ्या या लांजा, राजापूर, संगमेश्वर तालुका उत्कर्ष मंडळाच्या सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांचं मी आमच्या संस्थेच्या, शाळेच्या आणि समस्त पालकांच्या वतीनं त्यांच्या या दातृत्वाला सलाम करतो. यानंतर आपल्या सर्व विद्यार्थ्यांना आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी मी नायब तहसीलदार मॅडम यांना विनंती करतो की आपण 2 शब्द द्या. आणि माझे विद्यार्थी आमचं लांजा, राजापूर, संगमेश्वर उत्कर्ष मंडळ 35 वर्ष जे कार्य चालू आहे त्याच्याबद्दल आपले निवेदक यांनी पण आणि सरनी पण आपल्याला सांगितलं. फक्त कसं आहे की एक देणाऱ्याने देत जावे, देणाऱ्याने देत जावे, देता देता एक दिवस देणाऱ्याचे हात द्यावे, म्हणजे हात काढून नाही घ्यायचे, पण त्यांचा जो आलेला दातृत्वाचा गुण आहे तो आपण घ्यायला हवा आणि तो आपल्यामध्ये रुजवायला हवा. हा सुद्धा एक या वारीचा एक हेतू आहे असं समजूया आपण. आणि त्याच्यामध्ये मी आता 2-3 वर्ष सामील, मला जेवढं जमतंय तेवढं होण्याचा प्रयत्न करते आणि त्याच्यातून एक दिवस मलाही आनंद मिळतो. 3 शाळांना भेट होते. विद्यार्थ्यांना गेल्या वर्षी माझे काही अनुभव ते विद्यार्थी असतीलच सांगितलेले. मग तुमच्या इथे वाचनालय आहे की नाही? आहे, शाळेला आहे. कोणती कोणती पुस्तकं वाचता? म्हणजे कोणत्या प्रकारची पुस्तकं वाचता? कादंबरी, पण चरित्र कादंबरी वाचता की नुसत्या कादंबरी, प्रेमाच्या कथा वाचता? चरित्र कादंबरी वाचायला सुरुवात करा. चरित्र कादंबरीने माणूस कसा घडला, तो कसा घडला, मग मला कसं घडलं पाहिजे हे चरित्र कादंबरी जेवढ्या आहेत, सावित्रीबाई फुले असतील, महात्मा फुले असतील, आंबेडकर असतील, अनेक आहेत, अब्दुल कलाम आताच्या ह्याच्यातले असतील, मंजुश्री गोखलेंच्या पुढची कादंबरी तुमच्या हाताला कधी लागली नाही? बघा, त्यांचं एक खूप सुंदर आहे आणि सोपानदेवांवरती हे केलेली कादंबरी. ही कादंबरी वाचताना मला असं खूप जाणवलं की म्हणजे ही 4 भावंड, मी आता एक शिळमध्ये आम्ही गेलो होतो तिथे पसायदान आणि ज्ञानेश्वरांचा फोटो असा होता, तेव्हा मला तिथं आठवलं की ही 4 भावंड. तुम्हाला माहिती ज्ञानेश्वरांनी कितव्या वर्षी समाधी घेतली? वयाच्या 12व्या शतकात होऊन गेले ते 16व्या वर्षी घेतले. म्हणजे किती वर्ष जगले ते? 16 वर्ष. आणि जेव्हा त्यांच्या आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं तेव्हा त्यांचं वय किती होतं? 8 वर्ष. मी हे सांगण्याचा उद्देश आहे की जिथे तुम्ही असं म्हणताय की आम्ही इतकं किलोमीटरवरून चालत चालत तिथे ज्ञान घ्यायला या शाळेत येतो, म्हणून मी कथा म्हटलं तुमच्या समोर सांगावी. तर निवृत्तीला 14-15 वर्षाचे होते, ज्ञानेश्वर 8 वर्षाचे होते आणि सोपानदेव 4-4.5 वर्षाचे होते आणि मुक्ताबाई होत्या त्या 2.5-3 वर्षाच्या होत्या. ही 4 भावंड ज्यांना समाजाने बहिष्कृत केले. त्यांना ज्या दिवशी ते सकाळी उठतायत तेव्हा आपले आई वडीलच नाहीये. आपण काय होईल? आपलं असं आपल्याला दिसलं तर आपल्याला घर आहे त्याच्यात, त्यांची एक छोटीशी पर्णकुटी होती, छोटीशी झोपडी होती. त्या झोपडीमध्ये आई वडील नाहीये. जरी 12व्या शतकात गोष्ट घडली आहे तरी आजही आपल्याला त्याचा आदर्श घेऊन त्यांनी जे ज्ञान आपल्यासाठी दिलंय त्याच्यावर आपण आजही त्यांचं गुणगान गायलं जातं. किती वर्ष होऊन गेली ती बघा. आपण आता 21व्या शतकात आहोत, 12व्या शतकात आणि 21व्या शतकात किती वर्ष होऊन गेली. सांगण्याचा उद्देश की आता आपल्याकडे माचीस आहे, आपण लगेच चूल पेटवू शकतो किंवा गॅस आहे आपल्याकडे. त्या काळात म्हणजे अग्नीच प्रज्वलित करण्यासाठी कोणतंही साधन नव्हतं. अशा वेळेस त्यांनी जेवण केले. भांडी नाहीये, खापरामध्ये शिजवत आहेत किंवा खापरामध्ये घालतात. आता आपल्याकडे खूप सुखसोयी आहोत, पण तरी देखील आपल्यासमोर असलेल्या अडचणींचा बाऊ आपण खूप करतो आणि त्याच्यामध्ये अडकून पडतो. बरोबर की नाही?
या सगळ्यावरती जर का तुम्हाला मात करायची असेल तर तुम्ही ज्ञानेश्वरी नक्की वाचा. समजणार नाही थोडीशी, पण ज्यावेळेस तुम्ही एकदा वाचाल, दोनदा वाचाल, तेव्हा तुम्हाला कळेल. आणि अगदीच नसेल तर मी मगाशी पण यांना म्हटलं की हरिपाठ ऐका. खरंच तुम्हाला खरं जीवन काय आहे ना आपलं, ते ह्या सगळ्या गोष्टीतून दिसून येते. आणि मग तेव्हा आपल्यासमोर दिसणाऱ्या एवढ्या मोठ्या जी संकट किंवा आपल्या समस्या आहेत ते छोट्याशा वाटतील. बरोबर की? मग ह्यासाठी तुम्ही चरित्र कादंबरी कुठच्याही याची मी वाचा. त्यांच्या आयुष्यात किती संकटांना ते सामोरे जाऊन मग त्यांची नावं आज अशी ठळक अक्षरात आपल्यासमोर घेतली जातात, किंवा किती कालांतराने सुद्धा त्यांचीच नावं आदर्श म्हणून घेतली जातात. त्याच्यासाठी त्यांनी आपलं दिलेलं योगदान आहे. आणि त्यासाठी वाचाल तर वाचाल. त्यामुळे तुम्ही अवांतर वाचनाचा एक फायदा अजून होतो की जर तुम्ही स्पर्धा परीक्षा द्यायला गेलात MPSCचा वगैरे तर त्याच्यासाठी पण उपयोग होतो. त्यामुळे वाचनाची सवय लावा. आणि असं काही नाही हा, खेड्यातून सुद्धा नाही कोण म्हणजे असं निर्मिती होत नाही. खूप आम्ही तर खेड्यातूनच गेलो, बरोबर ना? खेड्यातून सुद्धा जाणार आहे. मी जेव्हा माझ्या इंटरव्ह्यूला गेले होते तेव्हा मी 19 वर्ष 3 महिन्याची होते. इंटरव्ह्यूला गेले होते 10-12 जणांच्या समोर, म्हणजे 10:30चा माझा इंटरव्ह्यू होता. 4:30 वाजले तरी इंटरव्ह्यू घेतलाच नव्हता. आणि तो होता आषाढी एकादशीचा दिवस. माझा उपवासच होता. त्यांना मी कोपऱ्यात बसून आत्ता इंटरव्ह्यूला बोलवली, आत्ता इंटरव्ह्यू मी कोपऱ्यातच बसून होते, कारण मी एका खेड्यातून गेलेली मुलगी होते. जेव्हा 10-12 लोकांच्या समोर बसले इंटरव्ह्यूला तर या लोकांना बघितल्यावर तो घाम फुटतो ना, तो मी फुटला. उत्तर देण्यासाठी थोडा वेळ गेला मला, पण नंतर त्यांची जेव्हा सुरुवात झाली ना, त्यांनी माझी सर्टिफिकेट बघितली. त्यावेळेस मी जेव्हा 31 स्पोर्टची सर्टिफिकेट होती. 31 बघताना त्यांनी विचारलं तुझं वय किती? मी म्हटलं 19 वर्ष. अरे हे दुप्पटच्या जवळ आलंय, तर मी हे मिळवायला तू काय काय केलंस? तर मी म्हटलं मी अभ्यास करता करता या स्पर्धांना जात होते. आणि त्याच्यात असं नव्हतं की नुसती स्पोर्टची होती, वक्तृत्व स्पर्धेची होती, गायनाची होती, एका नाटकात पण काम केलेलं होतं, त्याचं बेस्ट काय अभिनय त्याचं पण होतं. म्हणजे असं काही नाही, अशी 31 होती. आणि ती बघितल्यानंतर काही म्हणाले की आता आपण हिचा इंटरव्ह्यूच बघू. तर त्यांनी मला ओकोला पाट्या किती असतात, मग त्या पाट्यांमध्ये जो खांबाच्या पलीकडचा एरिया असतो, जो फ्री झोन असतो, तो फ्री झोन किती मीटर लांबी रुंदीचा असतो, त्याचे नियम हे ते. म्हणजे इंटरव्ह्यूचा कलर बदलला आणि माझा आवडताच विषय जर इंटरव्ह्यूला आला तर मी जी आधी पहिल्यांदा अशी थोडीशी नर्वस झालेली होती, लगेच माझा आवडता विषयाला रजून झालं, माझं मन तरोताजा झालं आणि मी उत्तर द्यायला सुरुवात केली. मग ते पुन्हा मसूर काट्याकडे ओळले आणि म्हणाले तुझे बाबा तलाठी होते, तर मग तुला मसूर काट्यातलं पण माहिती असणार. मी जे वडिलांना 12वी पर्यंत मदत करत होते, म्हणजे तुम्ही कधी बेरजा मारता, त्याला तेरीज म्हणायची, ती अशी उलटी मारत जायची पाठ आणि परत केली. कॅल्क्युलेटर वापरायचं नाही. आणि आम्हाला कॅल्क्युलेटर आम्ही हातात घेतला तर काय तुम्हाला काय वेगळ्या घ्यायची गरज नाही, मोबाईलच असतं, त्याच्यामुळे तुमचं होतं. पण आम्हाला असं ते तोंडानेच असं हे करायला लावायचे, म्हणजे हातचा चुकता का म्हणे सगळं. त्यामुळे मी टेरेजा कशा मारायच्या, जो गावाचा महसूल गोळा केल्यानंतर जो नफा तोटा पत्रक गावाचं बनतं त्याला जमाबंदी असा शब्द आहे. तर जमाबंदीची माहिती सांगितली, जे मी वडिलांच्या सोबत त्यांना मदत करायची, कारण मी अकाउंटन्सीची विद्यार्थिनी होते म्हणून मी त्यांना ती मदत करायची. मग ते मला इंटरव्ह्यू, म्हणजे मला सांगायचं काय, तुम्हाला नंतर परिस्थिती काय बदलणार आहे माहिती नाही आहे. माझे वडील एक्सपायर झाले होते आणि मला नोकरीची गरज होती म्हणून मी इंटरव्ह्यूला गेले होते. मला ती नोकरी पाहिजे होती. माझं त्या नोकरीशी काही मात्र संबंध नव्हता, कारण मी स्पोर्टची होती, मला रेल्वेतच जायचं होतं, हे माझं स्वप्न होतं. पण आता मला याच्यामध्ये ढकललंच आहे, तर आता मला तिथे पोहण्याशिवाय पर्याय नाही, तर नाकातोंडात पाणी जाऊन लागतं. त्यामुळे जर तुम्ही वाचन चांगलं तुमचं असेल, स्पोर्टला तुम्ही देत असाल महत्त्व, तर तुमचं एक मन तयार होतं. कोणत्याही परिस्थितीत मला सोडा, त्या ठिकाणी मी तरुणच बाहेर पडणार, त्याच्यातून अगदी व्यवस्थितच बाहेर पडणार आणि त्याच्यावर मी काय विजयच मिळायला लागलो.
मिळवणं. तर ही परिस्थिती कधी निर्माण होते? तुम्ही चांगलं वाचन करत असाल, स्वतःचं शरीर पण चांगलं बनवत असाल. आता याच्यातले कोण कोण योगासनामध्ये सूर्यनमस्कार घालतात? बघा, आमच्या साळुंखे सर्वांचं हात वरती. त्या काढून घ्या. मुलींना खरंच सांगते, तुम्हाला महिलांच्या ज्या समस्या निर्माण होतात पुढे जाऊन, त्यासाठी जर तुम्हाला आतापासून आपली शरीरयष्टी चांगली ठेवायची असेल तर सूर्यनमस्कार घाला. मी घालते आणि मी अनेक वेळा माझे ऍक्सिडेंट झाले, त्यांना माहिती असतील. त्याच्यातून मी कुठचंही हाड न मोडता आहे. खूप मोठे झालेले आहेत. तिथे दिसत असेल तुम्हाला. तिथे मी गाडीवर बाईकवर असताना बेशुद्धाने पडले आणि नंतर मी लाईटचा जो खांब आहे ना त्याच्यावर जाऊन आपटले आणि मग उलटी आली आहे. गाडी पोटावर आहे, म्हणजे कसा पुढून पण मार लागलाय, मागच्या बाजूने पडला, पण एकही हाड मोडलेलं नाही. हे सांगण्याचा उद्देश काय आहे माहिती का मला? पुन्हा तुम्ही स्पोर्ट्ससाठी तयारी करावी किंवा योगासनांची स्वतःला एक सवय लावून घ्यावी. त्याने मन खूप प्रसन्न राहतं आणि आपल्याला जर आरोग्यच आपलं चांगलं राहिलं तर अभ्यासात पण चांगली राहणार की नाही. मग फक्त एक सूर्यनमस्कार 12 आसनांचा आहे. तर तुम्ही 5 म्हटल्यानंतर किती होईल? 60 आसनं होतील ना. मग फक्त 5च घालून दररोज घालायचं, नाही तर स्किपिंग. पुढे मी राजापूर लांजा ही करायची अपडाऊन. मी दररोज 150 उड्या मारल्याशिवाय माझं सगळं स्वयंपाकाचं. मला 3 मुलं, त्यांचं सुद्धा आवडायचं, नवऱ्याचं आवडायचं, स्वतःचं आवडायचं, तरी स्किपिंग सोडायची नाही. 150 उड्या मारायच्या, गाडी धावत धावत जाऊन पकडायची आणि मग लागत जायची. हे असं सगळं. पण तुम्ही जर हे सगळं ठेवलात तरच तुम्ही प्रसन्न आणि चांगले राहू शकता. त्यामुळे तुमचा अभ्यासात सुद्धा कल चांगला सुधारू शकतो. तुम्हाला काय स्पर्धा परीक्षेची जर कुणाला तयारी करायची असेल आणि जर त्यांना अडचणी वाटत असतील तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट केला तरी चालेल. आपण आपलं आतिवल्याच्या इथे विखारी पूर्ण कॉलेज माहिती आहे ना, तिथे गेल्या वर्षी आम्ही सगळ्या ग्रुपने येऊन एक ग्रुप MPSC परीक्षेसाठी तयारीसाठी तयार केला आहे ग्रुप. त्याच्यामध्ये काही जण अभ्यास करतायत, तिथं मार्गदर्शन करायला असतात. आमच्यासारखे कधीतरी जाऊन व्हिजिट देतात, पण दररोज तिथे एक माणूस ठेवलेला आहे. त्यामुळे तिथे पुस्तकं पण आम्ही निर्माण केलेली आहेत की जेणेकरून तुम्हाला त्याची, कारण जेव्हा याच्यामध्ये बघताना यांनी पण पाहिलं असेल की सगळे तिथे वरचे लोक असतात, म्हणजे साताराचे जास्त असतात, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि नागपूर वगैरे. पण आपल्याकडची लोक फार कमी असतात. म्हणजे कोकणातली अशी आमच्यासारखी दुर्मिळच असते. आजही हाच कर. अगदी क्लर्कच्या आणि तलाठीची घ्या तुम्ही, त्या सुद्धा स्पर्धांना आमची मुलं बसत नाही. जरा तुम्ही थोडेसे मोठे आहात म्हणून जरा यावेळेस शिक्षणाबरोबर तो पण सांगितलं तुम्हाला. ह्या गोष्टी आपण आत्मसात केल्या पाहिजेत आपल्याला. आणि तुम्ही 8वी 9वी पासून जेव्हा MPSCला बसण्याची तयारी, पूर्वतयारी म्हणून जर कराल तेव्हा तुम्ही ग्रॅज्युएशन झाल्यावर परीक्षा देऊ शकाल. त्यामुळे त्याचं असं की मला उद्या परीक्षा द्यायची आणि आज मी अभ्यास करायला नाही द्यायचं, त्याचं हे आधीपासून रुजलं पाहिजे तुमच्या. ते जर रुजलं तर तुम्ही तिथे सक्सेस होऊ शकता. त्यामुळे तुम्ही आत्तापासून जर तुम्हाला MPSCच्या अशा कोणाला परीक्षा द्यायची असेल की, मला वाटतं ससाळ्यातली एक मुलगी झाली आपल्याकडची, खेड्यातली, जी आता मला वाटतं क्लास 2 ऑफिसर म्हणून मंत्रालयात आहे. माझ्याकडे सर्टिफिकेट घ्यायला होतं. ती सुद्धा म्हणजे असं खेड्यातून नाही का तसं नाही, पण तुम्ही जेव्हा अभ्यास कराल तेव्हा तुम्ही IAS UPSC वगैरे क्रॅक करून IPS वगैरे होऊन येऊ शकाल. पण त्याची तयारी तुम्हाला 8वी पासून केली पाहिजे. अजून काही तुम्हाला लागलं तर म्हणजे शैक्षणिक अभ्यास स्पर्धा परीक्षेच्या त्याच्यात तुम्ही जरूर सांगा. मी तुम्हाला त्याशी जोडून देईन आणि तिथून तुम्ही करू शकाल. धन्यवाद. खरं तर म्हणजे आमच्या उत्कर्ष मंडळाचे धन्यवाद की ते शेवटच्या दिवसात मला सामील करून घेतात आणि त्यांच्याकडून मी इथपर्यंत येते. तुमच्याबरोबर एक दिवस मला घालवता येतं. माझं छोटंसं मनोगत तुम्ही ऐकून घेता आणि
तुम्हाला समजतंय की नाही हे मला कळत नाही, काहींच्या चेहऱ्यावर ते मला कळत नाही, पण मला इंटरॅक्ट करून बोलायची सवय असते, त्यामुळे सगळेजण असे गंभीर चेहरे करून बघतायत, त्याच्यामुळे मला कळत नाही की तुमच्यापर्यंत माझं बोलणं पोहोचतंय की नाही. पण पुढच्या वर्षी नक्कीच मी येईन ना, तेव्हा तुम्हाला सगळ्यांनाच बोलतं करणार आहे. आता तुम्ही तयारी करून ठेवा आणि आपण माझं छान बोलणं